कडं किंवा मंत्रालयामध्ये जे कामं घेऊन जातात त्यांचे कामं वेळेवर व्हावे आणि त्यांच्या असे जे दुःखद घटना घडलेले आहेत किंवा त्यांना जे उपचार मिळायला पाहिजे प्राथमिक उपचार ते तिथं उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्यातला माणूस हिरावून गेलेला आहे. तुम्ही काहीतरी मागणी करत होतात की काय तिथे व्हावं किंवा काय व्हावं अशा अपेक्षा आहेत? नाही, आपल्या आकाशवाणी केंद्रापाशी ॲम्ब्युलन्स तिथं राहावं, 24 तास राहावं, की असं की आपले वैयक्तिक पथक असावं, डॉक्टर लोक असावं. हे आता वडिलाला कसं झालं त्रास तसं दुसऱ्याला कुठल्या बी नागरिकाला होऊ नये आपल्या महाराष्ट्राचं. ही आमची हेच प्रयत्न आहे. आपण पाहतोय खरं तर 108 ॲम्ब्युलन्स जो आहे तो या ठिकाणी कॉल सातत्याने केला जात होता, मात्र त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद आला नाही असा दावा जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचा वाटेतच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांकडून देण्यात येते. खरं तर ॲम्ब्युलन्स शेवटपर्यंत पोहोचले नाही. शेवटी पोलिसांच्या गाडीमध्ये घेऊन त्यांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो प्रयत्न देखील अपयशी ठरल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.